समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकुवा शहरात चाललं तरी काय, एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी। अक्कलकुवा शहरात चोरट्यांची धुमाकूळ, लाखोंचे सोने व चांदीचे दागिनेसह रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। अक्कलकुवा शहरात एकाच रात्री 5 घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे। विशेषतः अक्कलकुवा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले परिसर व त्यासह पोलीस वसाहतमध्ये राहणारे एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली आहे। सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा शहरातील अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळील कोटलाफळी पोलीस वसाहतसह अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एकाच रात्री 5 ठिकाणी चोरट्यांनी घरे फोडली आहे। यात कोटलाफळी येथे राहणारे बहादूरसिंग पाडवी, अशोक बोर्दे, देवीदास वसावे, अक्कलकुवा पोलीस वसाहतमध्ये राहणारे एक पोलीस कर्मचारीसह ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचारी वसाहतमध्ये चोरट्यांनी रात्री घरे फोडल्याची घटना घडली आहे। सदर यात पहिली घटना कोटलाफळी येथे राहणारे बहादूरसिंग पाडवी यांच्या घरी घडली। पाडवी हे मुंबई येथे आपल्या नातेवाईकांकडे बुधवारी घर बंद करून गेले होते। ते दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी दुपारीच्या वेळेस मुंबईहून परत आल्यानंतर त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहिले। पश्चात घरात प्रवेश केल्यानंतर घराचे कपाट फोडलेले दिसले व घराचे सामान इकडे तिकडे फेकलेले दिसले। सदर पाडवी यांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली। सदर ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झाले व पंचनामा सुरू केला। बहादूरसिंग पाडवी यांच्या घरातून सुमारे 2 लाख रुपये रोख रक्कमसह 3 ते 4 तोडे सोन्याचे दागिने, 30 ते 40 तोडे चांदीचे दागिने सह इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे बहादूरसिंग पाडवी यांनी सांगितले। दुसरी घटना बहादूरसिंग पाडवी यांच्या घरासमोर राहत असलेले अशोक बोर्दे यांच्या घरी झाली। अशोक बोर्दे हे मुंबई येथे राहत असल्याने त्यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्याने घेतला। सदर घरात काय चोरीला गेले हे अद्याप स्पष्ट नाही। त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे। तिसरी चोरीची घटना ही जवळच राहणारे देवीदास वसावे यांच्या घरी झाली। सदर देवीदास वसावे हे देखील बाहेर गावी होते। रात्री यांच्या घराचे देखील कुलूप चोरट्यांनी तोडले, मात्र यांच्या घरातून चोरट्यांना काहीच मिळाले नसल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा हा जवळच असलेले पोलीस वसाहतीत राहणारे एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला। सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून त्यांच्या मुलाचे हाताचे चांदीचे कडे चोरट्यांनी चोरून नेले आहे। पश्चात चोरट्यांनी ग्रामीण रुग्णालय येथील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला। तेथेही त्यांनी घराचे कुलूप तोडले, मात्र एका कर्मचाऱ्याला आवाज ऐकून जाग आल्याने त्यांनी ओरडाओरड केल्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी तिथून पळ काढली। अशा प्रकारे अक्कलकुवा शहरात एकाच रात्री 5 ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना घडली आहे। विशेषतः अक्कलकुवा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कोटलाफळी व पोलीस वसाहतसह ग्रामीण रुग्णालय येथे घरफोडी केल्याची घटना घडली आहे। चोरट्यांनी चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात चोरी केल्याची घटना घडली। यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे। एकाच रात्री 5 ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांच्या रात्र गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। सदर सर्व ठिकाणी दरवाजाचे कडीचा कोंडा हा धारदार कटर मशीनच्या साहाय्याने कापले असल्याचे समजते। त्यासह टामी व इतर साहित्य चोरट्यांनी वापरले असल्याचे दिसत आहे। सदर ठिकाणी श्वान पथकसह फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे। सदर पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे। बहादूरसिंग माधव पाडवी व माझी मिसेस अनिता बहादूरसिंग पाडवी, राहणार कोटलाफळी। आम्ही इकडं अक्कलकुवाला राहतो। म्हणजे बायको आर एच अक्कलकुवाला स्टाफ नर्स आहे। मी
बँक ऑफ महाराष्ट्र मिनी बँक चालवतो. तर आम्ही आमच्या पर्सनल कामानिमित्त नातेवाईकांकडे मुंबईला बहिणीकडे गेलो होतो. तर आज 2 वाजता आलो तर बघतो इथं म्हणजे लॉक तोडलेलं होतं. त्याची घरात बघून येऊन बघितलं तर कपाट तोडलेला. जवळजवळ 2,55,000 आमची कॅश आणि 3 ते 4 तोडे सोनं आणि 30 तोडे चांदी एवढी आमची चोरीला गेली आहे. तर तसं आढळून आल्याने आम्ही पोलीस प्रशासनाकडे आम्ही त्याबद्दल FIR नोंदवली, फिर्याद दिली आहे. तर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, चोरास कारवाई करावी ही नम्र विनंती. तुमच्याकडे आता पोलीस तक्रार केल्यानंतर पोलीस प्रशासन येऊन गेले का पंचनामासाठी? हो, पोलीस म्हणजे आम्ही फिर्याद दिल्यास पोलीस प्रशासन आलं, सगळं चेकिंग केलं. म्हणजे फॉरेन्सिक लॅब वगैरे स्क्वॉड वगैरे आले, सगळं पोलीस प्रशासनाने कारवाई केली आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासन आम्हाला आमचं मुद्देमाल कॅश मिळवून देईल ही आम्हाला आशा.